सुरू करूया मंगलाचरण. एष सुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतिथयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनाणदंसन चरित तव विरियायारे ते ते सव्वे समगम् समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि अवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं दहनमगणहराणम् अज्झावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नाणपहाणा समं समासेज्य उपसंपयामि सम्मं जत्तो निर्वाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचनसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि काल आपण गाथा 97 नंबरची बघत होतो. आणि जिनेंद्र भगवंतांनी वितराग प्रभूंनी असा उपदेश दिलेला आहे की भिन्न भिन्न लक्षण जरी वस्तूचं असलं तरी देखील स्वरूप सत्तेने जर बघितलं तर प्रत्येक द्रव्याचं लक्षण हे वेगवेगळं आहे. पण सामान्य सत्तेच्या किंवा महासत्तेच्या किंवा सादृश्य सत्तेच्या आधारावर प्रत्येक मध्ये सतपणा विद्यमान आहे आणि असं हे एक सत हे द्रव्याचं सर्वव्यापक लक्षण आहे. टीकेला आपण सुरुवात करत आहोत. पहिल्यांदा या टीकेमध्ये स्वरूप अस्तित्वाबद्दल 3 लाईनींमध्ये आचार्यांनी कथन केलेलं आहे. जरी शब्द आपल्याला अपरिचित वाटत असले तरी भावार्थ लक्षात घ्यायचा आहे आपल्याला. या विश्वामध्ये वैचित्र्याचा विस्तार करणारे म्हणजे हे विश्व आहे आणि या विश्वामध्ये विविध तऱ्हेने वैचित्र्य याचा अर्थ विविध तऱ्हेच्या अशा अनंत वस्तू आहेत आणि अनंत वस्तू आहे म्हणजे जणू काही हे वैचित्र्याचा विस्तार आहे, नानाविधतेचं ते रूप आहे. अशामुळे अन्य द्रव्यांपासून व्यावृत्त होऊन हे जे स्वतःचं प्रत्येक द्रव्याचं अस्तित्व आहे हे अन्य द्रव्यांपासून पृथक आहे. जसा एक जीव आहे तर त्याचं दुसऱ्या जीवापासून वेगळेपणा आहे. एक पुद्गल द्रव्य स्कंध असेल समजा तर तो अन्य पुद्गल स्कंधापासून वेगळा आहे. एवढंच नव्हे तर त्या स्कंधामध्ये असलेला परमाणू देखील दुसऱ्या परमाणूपासून भिन्न आहे. याच्यामध्ये अत्यंत अभाव आहे. दोन द्रव्यांमध्ये देखील, दोन जीव द्रव्यांमध्ये देखील अत्यंत अभाव आहे. एक परमाणू परमाणूमध्ये देखील अत्यंत अभाव आहे. प्रत्येकाची स्वतंत्रता लक्षात घ्यायची आहे आणि ते अन्य द्रव्यांपासून प्रत्येक द्रव्य स्वतःच्या सीमा त्यांनी निर्धारित केलेले आहे. त्या सीमेमध्येच तो आहे. तो कधीही स्वतःच्या पलीकडे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत नाही. असा हा अन्य द्रव्यांपासून वेगळाच आहे, व्यावृत्त आहे, भिन्न आहे. प्रत्येक द्रव्याची स्वतंत्र सीमा निश्चित आहे. प्रत्येकाचं द्रव्य क्षेत्र काल भाव हे स्वतंत्र रीतीने आहे आणि इतकी याची अकाट्य शक्ती आहे की हा दुसऱ्या द्रव्याचं ग्रहण करत नाही, दुसऱ्या द्रव्यामध्ये प्रवेश करत नाही. याच्या स्वतःच्या सीमा सोडून तो परद्रव्यात जात नाही आणि परद्रव्य देखील याच्यामध्ये येत नाही. अशी यांनी स्वतःची एक स्वतःभोवती एक कडेकोट सुरक्षा अशी या द्रव्याची विद्यमान आहे आणि विशेष लक्षणभूत आणि प्रत्येक द्रव्य आपापल्या विशेष लक्षणांनी संयुक्त आहे. जीव म्हटला तर चैतन्यानी विशेष लक्षणवाला आहे.
पुद्गल म्हटलं तर मूर्तिकपणाने याप्रमाणे सर्व द्रव्य आपापल्या लक्षणांनी निश्चितपणे आपली सीमा निर्धारित करणारे आहे, युक्त आहे. अशा तऱ्हेची स्वरूप अस्तित्वद्वारा लक्षित असू नये, अशी प्रत्येकाची स्वरूप अस्तित्वाचं हे सगळ्या द्रव्यांचं लक्षण आहे. तरी देखील त्या सर्व द्रव्यांचे विविधतेचा विस्तार जेथे अस्त झालेला आहे आणि तरी देखील त्या सर्व द्रव्यांमध्ये कुठल्या तरी एका आधारावर समानतेचा धागाही विद्यमान आहे आणि ही विविधता जी दिसते आहे आम्हाला, ही देखील त्या ठिकाणी संपलेली आहे. म्हणजे विविधता न राहता आम्हाला एकपणा त्याच्यामध्ये अनुभवायला येतो. म्हणून विविधतेच्या विस्ताराचा अस्त झालेला आहे. अस्त झालेला आहे म्हणजे प्रत्येकाची सत्ता त्याच्यात विलीन झाली हा अर्थ नसून प्रत्येकाची सत्ता ही अबाधित आहे, पण त्या सत्तेला आम्ही एका महासत्तेच्या सादृश्य सत्तेच्या धाग्यामध्ये फक्त पिरवलं आहे, म्हणून त्याला गौण केलेलं आहे. अवांतर सत्तेला गौण केलं आणि सादृश्य सत्तेला मुख्यता देऊन एकामध्ये त्याला समाविष्ट केल्या गेलं. असे वस्तुमात्राने प्रवृत्त होऊन राहणारे, सर्व द्रव्यांची निश्चित मर्यादा भेदणारे आणि असं सर्व द्रव्यांमध्ये, म्हणून जगामध्ये पहिल्यांदा सिद्धांत आम्हाला लक्षात घ्यायचंय की सत असतची कधी उत्पत्ती नाही. जे जे द्रव्य जगामध्ये आहे ते सगळं सद्रूप आहे. म्हणून असं वस्तुमात्रामध्ये प्रत्येक द्रव्यामध्ये असणारं प्रवर्तमान असणारं असं हे सत सामान्य आहे आणि सर्व द्रव्यांची निश्चित मर्यादा भेदणारं आणि सर्व द्रव्य जरी पृथक पृथक असलं तरी या सतनी ती मर्यादा त्या ठिकाणी काढून टाकली आणि असं हे सत जे आहे हे सर्व व्यापक बनलं. व्यापक बनलं म्हणजे जगामधलं काहीही आम्ही उच्चारलं, म्हटलं, पाहिलं, अनुभवलं तरी देखील ते आम्हाला एक सत मध्ये समाविष्ट झालेलं दिसतं. सत हे त्याचं असं एक सर्वव्यापी लक्षण आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. अशा तऱ्हेने हे सर्वव्यापक सामान्य लक्षणभूत सादृश्य अस्तित्व हे वास्तविक एक आहे. म्हणून या सादृश्य अस्तित्वानी सर्वांना एक सूत्रामध्ये गुंफलेलं आहे आणि स्वरूप अस्तित्वानी प्रत्येकाची सत्ता ही पृथक आणि अबाधित ठेवलेली आहे. ज्याप्रमाणे सत असा हा शब्दप्रयोग आणि सत असं ज्ञान शब्दप्रयोग आहे, म्हणजे सद या शब्दामध्ये सर्व समावेशकता आहे. सत या शब्दाच्या माध्यमातून असणारं ज्ञान देखील हे सर्वार्थ परामर्शी आहे, म्हणजे सर्वांना त्या ठिकाणी समावून घेणार आहे, संग्रह करणारं आहे. म्हणून सर्वार्थ परामर्शी म्हणजे सर्व द्रव्यांचा समाविष्ट करणारं. जरी आम्ही लोकाकाश म्हटलं तरी अलोकाकाशाचा देखील या सर्वार्थ परामर्शी सतनी उल्लेख केला जाऊ शकतो. असं हे ज्ञान आहे. म्हणजे शब्द देखील व्यापक आहे आणि शब्दाच्या माध्यमातून होणारं ज्ञान देखील अशा तऱ्हेचं सर्वार्थग्राही आहे. जर हे असं सर्वार्थ परामर्शी नसेल तर काही द्रव्य सतरूप, काही असतरूप, काही सत असत उभयरूप आणि काही अवक्तव्य असे मानावे लागेल. आणि जर याला सतला आम्ही एका सगळ्या द्रव्यांना त्या ठिकाणी सतनी सामावून घेऊ शकत नसू तर काही आम्हाला त्या ठिकाणी असत मानावं लागेल. नाहीच आहे, शून्य आहे. पण असं जगामध्ये कुठलंही अस्तित्व नाही. म्हणून सत हे सर्वव्यापी आहे. म्हणून काही द्रव्यांना आम्हाला सद्रूप मानावं लागेल, काही असद्रूप मानावं लागेल आणि काही सत असतरूप मानावं लागेल आणि काही अवक्तव्य म्हणजे न सांगता येण्या योग्य मानावं लागेल. पण जिनेंद्र भगवंतांनी हे सांगितलेलं आहे
की कोणतंही द्रव्य असेल तरी ते कथनीय आहे, कथनचित वक्तव्य असणारच आहे. सर्वथा अवक्तव्य असं जगामध्ये काहीही नाही. असत जगामध्ये नाही. नंतर अशी सत असत रूप पर्याय दृष्टीने अशी विवक्षा असू शकेल. परंतु द्रव्य दृष्टीने पाहिलं तर काही द्रव्य सतरूप आहे आणि काही असतरूप आहे असं मात्र या ठिकाणी असणार नाही. आणि अवक्तव्यपणा म्हणजे पूर्णतः वस्तू अनिर्वचनीयच आहे असंही नाही. बऱ्याचदा आत्म्याच्या बाबतीत असं म्हटलं जातं की आत्मा हा अनिर्वचनीय आहे. जर आम्ही म्हणत असू की आत्मा अनिर्वचनीय आहे, तर याच वाक्यानी आत्मा अनिर्वचनीय आहे, याच वाक्यानी आत्म्याची वचनशीलता देखील सांगितल्या गेली. म्हणून सर्वथा जगामध्ये अनिर्वचनीय न सांगता येण्या योग्य काहीही नाही. कुठलीही वस्तू असेल तरी ती पूर्णांशाने जरी कथन करता येत नसेल अनुभवाच्या माध्यमातून, तरी देखील वचनाच्या माध्यमातून कथनची सांगता येऊ शकते. आणि म्हणून जगामध्ये अवक्तव्य असं काहीही नाही. पण जर आम्ही सत्व्यापक मानलं नाही तर अशी आपत्ती मात्र त्या ठिकाणी ओढवू शकते. काहीला आम्ही असत मानावं लागेल, काहीला उभय मानावं लागेल आणि काहीला अवक्तव्य मानावं लागेल. पण हे प्रत्यक्षामध्ये आम्हाला तसं दिसत नाही. म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाने याला बाधा उत्पन्न होते. म्हणून सादृश अस्तित्वाचे सत असे कथन किंवा सादृश अस्तित्वानी सांगितलेले ज्ञान हे सर्वार्थ परामर्शी आहे. आणि यासाठी वृक्षाचा दृष्टांत आचार्यांनी प्रस्तुत केलेला आहे. जसं आपण एखाद्या वनामध्ये गेलो वनामध्ये गेल्यानंतर त्या वनामध्ये नाना वृक्ष आणि नाना प्रकारचे, नाना म्हणजे एकाच जातीचे अनेक वृक्ष आणि नानाविध म्हणजे त्याला दुसऱ्या प्रकारे म्हणजे विध म्हणजे प्रकाराने असे अनेक वृक्ष त्या ठिकाणी असणार आहे. आणि प्रत्येक वृक्ष जो आहे हा आपापल्या विशेष लक्षणांनी युक्त असणार आहे. आणि विशेष लक्षणांनी युक्त असताना देखील त्यामध्ये प्रत्येकामध्ये वृक्षत्व हा गुणधर्म समान असल्यामुळे त्याचं जे आम्ही अनेकत्व पाहिलं होतं ते अनेकत्व जेव्हा सामान्याच्या दृष्टिकोनातून आम्ही बघतो त्यावेळेला ते गौण केलं जातं. म्हणजे नाना वृक्ष आहे आणि नानाविध वृक्ष आहे असं जे आम्ही अनेकत्व पाहत होतो त्या एक वृक्षत्वाच्या आधाराने पाहिलं तर ही नानाविधता त्या ठिकाणी गौण केली जाते आणि त्याच्यामधली सामान्यत्व प्रादुर्भूत होतं. म्हणजे सामान्य आम्हाला दिसायला लागतं. आणि ज्या वेळेला आम्ही हे सामान्य गौण करतो त्यावेळेला नानाविधता दृष्टीस पडते. या ठिकाणी सादृश अस्तित्व सांगायचंय आणि त्यामुळे या ठिकाणी अनेकतेला गौण केलेला आहे आणि एकतेला प्रधानता दिलेली आहे. आचार्यांचे शब्द बघा. शब्द जरी कठीण वाटले तरी आम्हाला भाव समजायचा आहे. ज्याप्रमाणे नाना आणि नानाविध वृक्षांच्या आपापल्या विशेष लक्षणभूत स्वरूप अस्तित्वाच्या अवलंबनाने म्हणजे प्रत्येक वृक्षाचं विशेष लक्षण अलग अलग आहे म्हणून त्याची स्वरूप सत्ता अलग अलग आहे आणि त्यामुळे ते वृक्ष अनेकत्वाला धारण करतात. म्हणून उद्भवणाऱ्या अनेकत्वाला अनेकत्व त्या ठिकाणी निश्चित आहे. आता यामध्ये सामान्य लक्षणभूत प्रत्येकामधलं सामान्य लक्षण काय आहे तर वृक्षत्व हे सामान्य लक्षण आहे. म्हणून या सादृश दर्शक कारण सादृश आहे ते प्रत्येक वृक्षामध्ये वृक्षपणा हा साधारण गुणधर्म आहे आणि म्हणून सादृश दर्शक वृक्षत्वाने उभे होणारे एकत्व तिरोहित करते. अनेकत्व ज्या वेळेला आम्हाला लक्षात घ्यायचंय
तेव्हा एकत्व तिरोहित होतं आणि एकत्वाला जेव्हा आम्ही बघतो तेव्हा अनेकत्व तिरोहित होतं. तिरोहित होतं याचा अर्थ दिसत नाही. दिसत नाही याचा अर्थ वस्तूत नाही असं नाही. वस्तुत तशा दोनही गुणधर्मांनी संयुक्त आहे. हे वस्तूचं असं स्वरूप अस्तित्व आणि सादृश्य अस्तित्वानी वस्तू समृद्ध आहे. पण असं असताना देखील एकाला जेव्हा प्रधानता दिली जाते त्यावेळेला ती गोष्ट मुख्य असते आणि बाकीच्या गोष्टी गौण होतात. जसं एखाद्या सभेमध्ये समजा स्टेजवर 4-5 लोक बसलेले आहे आणि बसलेले असताना ज्या वेळेला एका व्यक्तीचं नाव घेऊन ही व्यक्ती भाषण देईल असं म्हटलं जातं, त्यावेळेला बाकीच्या वक्त्यांमधला वक्तेपणा गौण केला गेला आणि एका वक्त्याच्या वचनाला प्राधान्य दिल्या गेलं. परंतु त्यावेळेला स्टेजवर सगळेच अस्तित्वात आहे, नाही असं नाही आहे, पण तिकडे गौणत्व देऊन एकाला प्रधानता दिली आणि ज्या वेळेला सगळे व्यक्ती व्यासपीठावर आहे असं म्हटलं तेव्हा त्याचं एकत्व तिरोहित केल्या गेलं, एकत्वाला गौण केल्या गेलं आणि अनेकत्वाला त्या ठिकाणी बघितलं आहे. सादृश्य अस्तित्व आणि स्वरूप अस्तित्वामध्ये हीच गौण मुख्य व्यवस्था आम्हाला करायची आहे आणि तसाही आमचा जैन आगमाचा सिद्धांत हा अनेकांतमय आहे, स्याद्वादमय आहे, अर्पित अनर्पित अशा तऱ्हेनीच वस्तूचं कथन निरंतर होत असतं. कधी कधी आम्ही हे कथन जाणीवपूर्वक करतो, कधी कधी अजाणतेने देखील होतं. अनेक साड्यांचा ढीग आहे आणि जेव्हा आम्ही त्याच्यामधलं साडीत्व समान बघतो तेव्हा या अनेक साड्या आहे असं म्हणतो. पण त्यामधली जेव्हा आम्ही म्हणू की लाल साडी हवी त्यावेळेला आम्ही लाल रंगाला प्रधानता दिली आणि बाकीच्या रंगांना साड्यांना गौणत्व दिलं. अशा तऱ्हेने गौण मुख्य व्यवस्था ही व्यवहारामध्ये देखील आमच्या नित्यच चालत असते. पण आम्ही तिथे गौण मुख्य व्यवस्था करतो, नयविवक्षा लावतो असं आम्हाला वाटत नाही. म्हणून गौण करणे आणि मुख्य करणे ही आमची नेहमीची गोष्ट आहे. याप्रमाणे नाना आणि नानाविध द्रव्यांच्या आपापल्या विशेष लक्षणभूत वृक्षाचा दृष्टांत सांगितला आणि दृष्टांतावरून आचार्य सिद्धांतावर येतात की त्याप्रमाणे द्रव्यांवर तो घटित करतात की नाना आणि नानाविध. नाना म्हणजे 6 प्रकारची जाती अपेक्षेने नाना द्रव्य आहे आणि या द्रव्यांच्या संख्या अपेक्षेने बघितलं तर अनेक त्या ठिकाणी संख्या आहे. अशी ही नानाविध द्रव्यांच्या आपापल्या विशेष लक्षणभूत स्वरूप अस्तित्वाच्या आश्रयाने उत्थित होणाऱ्या अनेकत्वाला, या ठिकाणी आम्हाला अनेकपणा दिसला आणि या अनेकत्वाला आम्ही सामान्य लक्षणांनी सादृदर्शक सत अशा भावाने एकत्व त्या ठिकाणी बघितलं. म्हणून एकत्व तिरोहित करतं. त्याप्रमाणे सामान्य लक्षणभूत सादृश्य प्रदर्शक वृक्षत्वाने उत्थित होणाऱ्या एकत्वाने तिरोहित असूनही जरी एक वृक्षत्व यांनी त्या ठिकाणी सर्व वृक्षांचा समावेश केला गेला असला तरी देखील वृक्षाचं विशेष लक्षणभूत स्वरूप अस्तित्व मात्र त्या ठिकाणी प्रत्येकाचं अनेकत्व नित्य स्पष्ट करतं. म्हणजे त्या ठिकाणी जरी सादृश्य अस्तित्वानी एकत्व सिद्ध केलं असलं तरी देखील स्वरूप अस्तित्वाचं अस्तित्व खंडित झालं नाही, ते आपापल्या रूपाने तिथे विद्यमान असणार आहे. याप्रमाणे परत वृक्षाचा दृष्टांत द्रव्यावर घटित करतात. याप्रमाणे सर्व द्रव्यांच्या सामान्य लक्षणभूत सादृश्य प्रदर्शक द्रव्यत्वाने उत्थित होणाऱ्या एकत्वाने तिरोहित असूनही त्या द्रव्याचे विशेष लक्षणभूत
स्वरूप अस्तित्वाच्या आश्रयाने उत्थित होणारे अनेकत्व स्पष्टपणे प्रकाशित होतं. आम्हाला शब्दांचा थोडासा भार वाटत असेल आणि तो वाटणं स्वाभाविकही आहे, कारण आचार्यांचे शब्द अत्यंत गंभीर आहेत आणि त्याला आम्हाला सरळ साध्या भाषेमध्ये लक्षात घ्यायचंय. खाली भावार्थामध्ये तो अर्थ दिलेला आहे. जसं वृक्ष अनेक आहे आणि अनेक प्रकारचे आहे, त्यांचे आपापले लक्षणभूत अस्तित्व वेगवेगळे आहे. या अपेक्षेने ते एक नाहीत, त्यामुळे त्यांचे ठिकाणी अनेकत्व आहे. आणि जेव्हा सर्वांमध्ये असणारे सादृश्य दर्शक वृक्षत्व मुख्य करतो, तेव्हा त्याच्या ठिकाणी असलेलं अनेकत्व गौण होतं. परंतु ज्यावेळी गौणपणाने वृक्षत्व हा आम्ही गौणपणामुळे घेतो, ते सामान्य रूपाला गौण केलं, त्यामुळे अनेकत्व हे त्या ठिकाणी नित्य प्रकाशमान आहेच. तसेच विश्वामध्ये अनेक आणि अनेकविध द्रव्य आहे. 6 जातीरूपाणी आहे आणि संख्या अपेक्षेने ही संख्या अनंत आहे. त्यांचे आपापले विशेष लक्षणभूत अस्तित्व प्रत्येकाचे वेगवेगळे आहे. परंतु जेव्हा सर्व व्यापक असणारा सादृश्य दर्शक सत असा भाव मुख्य होतो, तेव्हा त्या द्रव्यांची अनेकता ही निसर्गतः गौण होते, स्वभावतः गौण होते, म्हणजे तिरोहित होते. आणि ही अनेकता गौण अतएव तिरोहित झाली असतानाही अनेकत्व स्पष्टपणे प्रकाशित असतं. म्हणजे वस्तू कुठेही निघून गेली नाही, वस्तूचं अस्तित्व स्वतःच्या स्वचतुष्टयाच्या अपेक्षेने अबाधितरित्या त्या ठिकाणी असलंच पाहिजे आहेच. अर्थात प्रत्येक वस्तूमधील अस्तित्व हे जसं स्वतःची सीमा निश्चित करतं, तसं अन्य वस्तूशी सद या अपेक्षेने समानताही प्रस्थापित करतं. म्हणजे महासत्ता सांगितली ती फक्त त्या ठिकाणी सत या विवक्षेला घेऊन सांगितलेली आहे. आम्ही जसं अस्तिवान आहोत, आमचं द्रव्य जसं आहे द्रव्य क्षेत्र कालभावानी, तसे जगामध्ये परद्रव्य देखील त्याच्या अस्तित्वानी, त्याच्या स्वद्रव्य स्वक्षेत्र स्वकालभावानी निरंतर जगामध्ये अस्तिवान असणारच आहे. ही अशी विराट कल्पना या महासत्तेमध्ये आम्हाला लक्षात घ्यायची आहे. आणि घेत असताना एकाचं अस्तित्व दुसऱ्यावर अवलंबून नाही, किंवा एक दुसऱ्यामध्ये काही हस्तक्षेप करू शकतो असंही नाही. प्रत्येकाची स्वतंत्रता देखील अबाधित रीतीने कायम ठेवलेली आहे. आणि या दृष्टीने अस्तित्वाचे 2 भेद केलेले आहे. तत्वतः प्रत्येकाचे अस्तित्व हे वेगवेगळे आहे. सादृश्य अस्तित्व किंवा महासत्ता हा उपचरित कथनाचा भाग आहे. कारण काही कोणतीही वस्तू अशी कुठल्या तरी एका धाग्यानी अशी जोडल्या गेलेली आहे, अशी त्याच्यामध्ये एकरूपता कधीही नाही. फक्त आहेपणाच्या दृष्टीतून तो कथन केल्या गेलेला आहे, म्हणून हे उपचरित कथन आहे. वास्तविकतः प्रत्येकाची स्वतंत्र सत्ता हीच त्या ठिकाणी निश्चित आहे. काही दर्शनकार मानतात त्याप्रमाणे सर्व पदार्थगत असं ते व्यापक ब्रह्म नव्हे. सगळ्या चराचर सृष्टीमध्ये ब्रह्म व्यापून आहे, एकाच ब्रह्माचे ते अंश आहे, अशी जी ब्रह्म अद्वैतवाद्यांची कल्पना आहे ती या ठिकाणी योग्य नाही. कारण अशा कुठल्याही सूत्रांनी कोणतंही सगळं द्रव्य जोडल्या गेलेलं नाही. आणि असं जर जोडल्या गेलं असेल तर एकामध्ये हलनचलन झालं तर दुसऱ्या द्रव्यामध्ये देखील हलनचलन झालं असतं. पण असं प्रत्यक्षामध्ये दिसत नाही. म्हणून अशी सर्वव्यापी सर्व पदार्थांमध्ये गेलेली अशी ब्रह्मसत्ता जगामध्ये नाही. परंतु सत हा शब्द
किंवा ज्ञान सर्व पदार्थांचा संग्रह करणारे आहे. तत्वार्थ सूत्रात आपण नयाचे भेद बघितलेले होते. नय गम संग्रह व्यवहार. तर संग्रह नय कशाला म्हटलं होतं की कुठल्या तरी एकाच अपेक्षेने सर्व वस्तूंचा संग्रह करणं, संग्रहित करणं, याचं नाव होतं संग्रह नय. या ठिकाणी सच्च्या आधारावर पूर्ण जगामधील वस्तूंचा संग्रह केलेला आहे, म्हणून हा संग्रह नय झाला. आणि संग्रह नय म्हणजे हा देखील उपचार आहे. आणि त्यामुळे मुख्य असताना समानता विवक्षित असते. तरीही त्यावेळी आपापल्या स्वरूपाच्या अस्तित्वामुळे अनेकता देखील स्पष्टपणे दिसल्या जाते. जयसेन आचार्यांनी या संबंधामध्ये 3 उदाहरणं त्या ठिकाणी दिलेली आहे. आम्ही संग्रह नयाने कसा प्रकारचा बघायचा. जसं पहिलं उदाहरण दिलं त्यांनी मुक्तात्मा. मुक्तात्मा म्हटल्यानंतर जितके जितके मुक्त जीव झालेले आहे, सिद्ध जीव, तितके सगळे त्या मुक्तात्म्यात मध्ये सम्मिलित होऊन जातात. म्हणजे एक शब्दाने आम्ही अनंत मुक्त जीवांचा संग्रह तिथे केलेला आहे. आणि किती जीव आजपर्यंत सिद्ध झाले, तर आम्ही म्हणतो की सिद्ध चक्र समूह. सिद्ध चक्र, चक्र याचा अर्थ समूह, की अनंत सिद्ध त्या ठिकाणी मुक्तीला प्राप्त झालेले आहे. संमेश शिखरजीची पूजा जर आम्ही उघडली तर त्या पूजेमध्ये देखील आम्हाला एक भाव दिसतो की अनंतानंत सिद्ध जीव हे संमेश शिखरजीवरून मुक्तिपदाला प्राप्त झालेले आहे. असा हा संग्रह नय सिद्ध मुक्तात्म्याच्या अपेक्षेने. दुसरा त्या ठिकाणी शब्द आलेला आहे, तो आलेला आहे सेना. सेना म्हणत असताना त्याच्यामध्ये चतुरंग सेना, घोडदळ, पायदळ, रथ, कर्मचारी, अनंत जीव त्या ठिकाणी सम्मिलित सेना या शब्दामध्ये देखील होऊन जातात. किंवा तिसरा शब्द त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे, समजा आम्ही कळप म्हटलं. कळप म्हणताना देखील अनेक घोडे, गाई, म्हशी, शेळ्या या सगळ्यांचा त्याच्यामध्ये संग्रह नयाने एकपणाचा व्यवहार केला गेलेला आहे. तर ही सगळी संग्रह नयाची अशी उदाहरणं आपल्याला जयसेन आचार्यांनी दिलेली आहे. आणि या संबंधात आपण आता थोडक्यात दुसऱ्या तऱ्हेने विश्लेषण बघूया. प्रत्येक द्रव्य आपापल्या स्वरूप अस्तित्वाने युक्त आहे. आणि तरीही सर्व द्रव्यांना जर एक सत्रूपाने बघितले तर सादृश अस्तित्व समजू शकतं. सादृश अस्तित्वाने सत आहे असं म्हटलं तर सर्व पदार्थांचं ग्रहण होतं. सत सामान्य म्हणताना स्वरूप अस्तित्व गौण होतं. आणि स्वरूप अस्तित्व म्हणताना सादृश अस्तित्वाची प्रतिष्ठा राहत नाही. सत असा शब्द प्रयोग आणि सत असं ज्ञान हे सर्वार्थ परामर्शी आहे. सर्वार्थ परामर्शी याचा अर्थ सर्व पदार्थांना सामावून घेणारं असा तो शब्द पण आहे आणि असं ते ज्ञान पण आहे. अर्थात सत हा शब्द वाचक आहे. वाचक आहे म्हणजे त्याच्या माध्यमातून फक्त निर्देश केल्या गेलेला आहे. आणि त्याच्या माध्यमातून निर्देश केल्या गेलेली वस्तू हे म्हणजे वाच्य हे समस्त द्रव्य आहे. म्हणून ते सर्व पदार्थांना स्पर्श करणारे आहे. आणि शुद्ध संग्रह नयानी सर्व पदार्थ सतमध्ये गर्भित आहे. समस्त पदार्थ आहेत असे सांगण्याची वचनाची योग्यता आहे. समस्त पदार्थ आहे असे जाणण्याची ज्ञानाची योग्यता आहे. आणि समस्त पदार्थ आहेत
अशी सत्सामान्य रूप ज्ञेयत्वाची योग्यता पदार्थामध्ये आहे. 3 वाक्य लक्षात घ्या. समस्त पदार्थ आहेत असं सांगण्याची वचनाची योग्यता आहे. वचनाच्या माध्यमातून जगामध्ये अनंत पदार्थ आहे हे सांगितल्या जाऊ शकतं. ही वचनाची योग्यता आहे. समस्त पदार्थ या जगात विद्यमान आहे असं जाणण्याची ही ज्ञानाची योग्यता आहे, की आम्ही अनंत पदार्थांना जाणू शकतो, केवल ज्ञानी जाणू शकतात, किंवा मतिश्रुत ज्ञानाने देखील अनंत द्रव्यांचं ज्ञान होऊ शकतं, अशी आमची ज्ञानाची देखील योग्यता आहे. आणि समस्त पदार्थ आहे अशी सत्सामान्य रूप ज्ञेयत्वाची योग्यता पदार्थात आहे. आणि समस्त पदार्थ या जगामध्ये ज्ञेय बनू शकतात, जाणल्या जाऊ शकतात, ही ज्ञेय पदार्थांची देखील योग्यता आहे. सर्व पदार्थांना एक अस्तित्वाच्या द्वारे जाणण्यामध्ये मिथ्यात्व कल्पना नाही. स्वरूप अस्तित्वाशिवाय आपले कुणीही नाही, याला सोडता सर्व संबंध असद्भूत आहेत. शुद्ध संग्रहनयाने शुद्ध महासत्तेची विवक्षा आहे आणि अशुद्ध संग्रहनयाने अशुद्ध महासत्तेची विवक्षा लावता येते. आणि रुजुसूत्रनय जो आहे, हा रुजुसूत्रनय अवांतर सत्तेला ग्रहण करतो. आणि व्यवहारनय, तत्वार्थ सूत्रातला व्यवहारनय, हा शुद्ध महासत्तेमध्ये तोपर्यंत भेद करतो की जोपर्यंत अवांतरा सत्तेपर्यंत तो पोचत नाही. आणि ज्याने केवळ महासत्तेच्या आधारे स्वरूप सत्तेला विसरून परात आत्मत्व बुद्धी केली तर तो मिथ्यात्वी आहे. आणि मिथ्यात्व होईल या भीतीने महासत्तेला नाकारणं हेही मिथ्यात्व आहे. या संबंधात कवी वृंदावन म्हणतात, सहज स्वरूप अस्तित्व करी जुदे जुदे सब द्रव्य, निज निज गुण लक्षण धरे है विचित्र गती पर्व. अरु सादृश अस्तित्व करी सब थिर स्थपन अबाध, सत लक्षण के गहनते यही एक निरुपाध. तिहु काल में जास को बाधा लगे न कोय, सो ही सतलक्षण प्रबल सब दर्वणी में होय. सर्व द्रव्यामध्ये असं हे सतलक्षण प्रबल रूपाने विद्यमान आहे. आणि या गाथेचा प्रयोग आमच्या जीवनात जर आम्हाला करायचा असेल तर सर्व द्रव्यांमधील स्वरूप अस्तित्वाला गौण करून, कारण आम्हाला स्वरूप अस्तित्व मान्य करायचं नाही असं नाही आहे. स्वरूप अस्तित्वाला आम्ही स्वीकृती देणार आहोत, पण स्वीकृती देणार असलो तरी ते पररूप आहे ही मान्यता असावी लागते. आणि स्वतःचं अस्तित्व जे आहे ते स्वरूप अस्तित्वच त्या ठिकाणी मुख्य आहे. सादृश अस्तित्वाला गौण करायचं आहे. म्हणून असं हे निर्विकल्प आमच्यामध्येच आत्मतत्वामध्ये निर्विकल्प होऊन स्वतःच्या स्वरूप अस्तित्वाला अनुभवणे. आणि जो पराशी आमचा संबंध आहे हा श्रद्धेनी असद्भूत आहे हे स्वीकारणं. श्रद्धा आमची पहिल्यांदा आम्हाला प्रगाढ करावी लागणार आहे. आचार्यांनी जे जे काही आम्हाला सांगितलं त्यानुसार आम्ही प्रत्येक गोष्ट आचरणात आत्ताच्या आत्ता उतरवू शकू असं नाही, पण श्रद्धेमध्ये मात्र ही गोष्ट आमच्या ठासून असली पाहिजे की आचार्य जे स्वरूप अस्तित्वावर भर देत आहे हे स्वरूप अस्तित्व आम्हाला प्रथमतः स्वीकारायचं आहे. मी आहे म्हणजे मी आत्मद्रव्य आहे, मी चेतन द्रव्य आहे, माझ्यामध्ये अनंत गुण आहे आणि माझ्या अविच्छिन्न रूपाच्या प्रतिसमयी पर्यायी होणार आहे हे त्रिकाली सत्य पहिल्यांदा आम्हाला स्वीकारायचंय. जरी आम्ही महासत्तेशी सतरूपाने जोडलेलं आहे तरी ती सत्ता फक्त आम्हाला स्वीकार करायची आहे, तिच्यामध्ये आत्मत्वरूपाने व्यवहार आम्हाला करायचा
नाही. सहअस्तित्व रूपाने आम्ही तिचं अस्तित्व मान्य करणार आहे. तर अशा तऱ्हेची ही 97वी गाथा आपण आज बघितलेली आहे. गाथा आपल्याला नंतर उद्याच्या याच्यात पुढची पाहायची आहे. आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देतौ घोक. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सव्वसाहुणं. कुणाला काही प्रश्न असेल